तुला शिकवीन चांगला धडा 2 जूनच्या भागात. आजचा भाग अतिशय जबरदस्त असणार आहे. भुवनेश्वरी म्हणते, गेली 15 दिवस आम्ही राबलो. आमची सगळी मेहनत वाया गेली. माफ करा खरंच. तुम्ही कशापायी माफी मागता? चूक तर सुनबाईची झाली ना? नाही नाही, त्यांची काही चूक नाही आहे. मीच माझ्या पायावर कुदळ मारून घेतली. तुला काही माहीत आहे का? ही टोपी आहे ना, ती अचानक खाली आली आणि कुदळ पायावर पडली. त्यांना फोन करू नका तुम्ही. डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितला. त्यांना काय घर माहिती नाही का? येत्याल त्या. चला तुम्ही आराम करा. साधी कुदळ पडली पायावर, एवढं काही नाही. आणजी म्हणते, चालता येईल ना? अधिपती म्हणतो, तुम्ही उगं बारक्या पोरावानी करताय. शेतकरी माणूस आहे मी. एवढ्यानी गार पडतो होय मी? भुवनेश्वरी म्हणते, काही काही जखमा डोळ्यांनी दिसत नाही पण लई खोल असतात. आधी आराम करा, उठा. इकडे अक्षरा घरी येते. दुसरीकडे भुवनेश्वरी व आजी अधिपतीस त्याच्या खोलीमध्ये घेऊन येते. चंची आणि दुर्गे तेथे येतात. आजी म्हणते, तुला काही खायला आणू काय? हां, चहा आणते. दुर्गी म्हणते, मी केक खायला आणते अधिपतीला. अधिपती म्हणतो, थांब मावशी, नको खायला आणू. तुमचे चेहरे बघून मला पेशंट असल्यासारखं वाटू लागलंय. चंची, जा धनाजीला सांग खालचं आवरून घे म्हणून. तुम्हाला असं नाही बघवतो आम्हाला. डॉक्टरच म्हणाले एवढी मोठी जखम नाही म्हणून. काही काही जखमा फार खोल असतात, वरून कळत नाही. म्हणजे? अहो, सुनबाई अशा का वागतात आमच्या संग? आम्ही जे सांगतो त्याच्या उलट करतात त्या. आमचा शब्द पाळण्यापेक्षा मोडण्यातच त्या पटाईत आहे. नाही नाही आदिसाहेब, त्यांचं तसं काही नाही. खरंच त्यांचं काम चांगलं होतं. त्यांना वृक्षारोपणाचं काम करायचं होतं. वृक्षारोपणाचं माझ्याही मनात लई दिवसापासून होतं. काय झालं? माझ्याच हाताने माझी टोपी खाली पडली आणि ती कुदळ पायावर पडली. त्यात चूक कोणाचीच नाही. अहो, पण हे झालं कोणामुळं? त्या तुम्हाला कशापायी बाहेर घेऊन गेल्या? स्वतः गेल्या तर गेल्या. कोणाला विचारून गेल्या होत्या का? कोणाला सांगून गेल्या होत्या का? लगेच तेथे चारवण सर येतात आणि ते म्हणतात, मला विचारून गेली होती अक्षरा. अक्षरा पळत पळत घरी येते आणि किचनमध्ये गेल्याबरोबर धनाजी काका ते आलेत का? धनाजी म्हणतो, आत्ताच आलेत, लई लागलं हो त्यांच्या पायांना. सरकार मलमपट्टी करून घेऊन आले त्यांना. सरकार स्वतः त्यांना त्यांच्या खोलीत घेऊन गेले. ठीक आहे, मी बघते त्यांना. लगेच तेथे चंची येते आणि म्हणते, धनाजी काका तुम्ही बाहेर जा, मी बघते येते. चंची अक्षरास म्हणते, मावशीलाही भडकलेली आहे तुझ्यावर. या संधीचा फायदा घेऊन मावशी तुझ्यावर रागावणार आहे. अक्षरा म्हणते, तसं नाही आहे, स्वाभाविकच आहे त्यांचा राग, मी समजू शकते. चंची म्हणते, आता तू अधिपतीच्या पायावर कुदळ मारली का? पण मावशी तसाच अर्थ काढणार. अधिपतीला तुझ्या विरोधात भडकवणार. नाही नाही, मी समजू शकते त्यांचा राग. चंची म्हणते, ज्याचं करावं भलं त्याचं तेच मारतं कुदळ खोरं. जाऊ दे, जाते मी. माझी एकच प्रार्थना आहे, त्यांचा पाय लवकर बरा कर. मला नाही बघवणार त्यांना असं. इकडे भुवनेश्वरी चारवण सराला म्हणते, वाटलंच आम्हाला तुम्हीच असणार आहे याच्या मागं. जास्त लागलं? जखम खोल आहे का? लगेच भुवनेश्वरी म्हणते, जखम देणाऱ्यालाच विचारा की. आणि काय आहे? जखमा देण्यात त्या पाटाईत आहेत. आज सकाळी त्या कारकुनावानी शर्त देऊन आमच्या मनाविरुद्ध काम केलं त्यांनी. आणि आता हे त्यांचं गिफ्ट आहे. नेमकं आजच त्या गेल्या तर गेल्या. गेले 15 दिवस आम्ही वाढदिवसाची तयारी करत होतो. त्या सगळ्या कार्यक्रमावर पाणी टाकून गेल्या. आम्ही जे काही करू त्यामध्ये अडथळा घालायचा तेच काम आहे त्यांना. आणि त्यामध्ये तुमची फूस. आऊ, आमचं असेल ते असेल, पण आता स्वतःच्या नवऱ्याला किती त्रास होतो याचा तरी विचार करायचा ना जरा. चारुहंस म्हणतात, तोंडाला येईल ती बोलशील. अशा गोष्टी कुणी जाणीवपूर्वक करतं का? कॉमन सेन्स आहे हा. ॲक्सिडेंट आहे हा. कोणाचाही दोष नाही आहे यामध्ये. तुम्ही त्यांचीच बाजू घेणार. एवढं पोरांच्या पायाला लागले, वाढदिवसाचा सत्यानाश झाला आहे, तरी पण तुम्ही त्यांचीच बाजू घेणार. अहो, आमचं नशीब चांगलं म्हणून एवढ्यावर भागलं. गंभीर दुखापत झाली असती म्हणजे? अधिपती म्हणतो, आईसाहेब तुम्ही एवढा विचार करू नका. लगेच भुवनेश्वरी म्हणते, कसं शांत होऊ आम्ही अधिपती? आमचं काळीज दगडाचं नाही आहे. दुर्गी म्हणते, अहो अधिपती, तुम्हाला काहीही जरी झालं तरी ताईचं डोसकं फिरतं हो. तुम्हाला एवढं लागल्यानंतर ताईला कसं सहन होईल सांगा बरं. अधिपती म्हणतो, ए बाई, तुझं काय चाललंय? विषय आड करू नको, जरा गप बस तू.
आजी म्हणते जाऊ द्या की आता. चला अधिपती तू आराम कर. चला जेवायला चला सर्वांनी. लगेच भुवनेश्वरी म्हणते तुम्ही अजिबात हलू नका. काही लागलं तर सांगा आम्हाला. का आम्ही इथंच थांबू? काही नाही, जा तुम्ही. चारुहंस म्हणतात काळजी घे. सर्व गेल्यानंतर अधिपती म्हणतो मास्तरीबाई कुठं राहिल्यात, अजून पत्ता नाही. अधिपती मास्तरीबाईला फोन लावतो पण मास्तरीबाई काही फोन उचलत नाही. एवढा वेळ झाला, यायला पाहिजे होत्या. लगेच बाहेरून अक्षरा आत येत असते आणि भुवनेश्वरीचे आणि अक्षराचे समोरासमोर गाठ होते. भुवनेश्वरी म्हणते ओ कुठं चाललात? अक्षरा म्हणते अधिपतीला भेटायला. त्यांचा पाय बरा आहेत का? मला त्यांना भेटायचं नाही. जायचं म्हणजे तुम्ही खोलीत जायचं नाही. पण मला भेटायचं मॅडम त्यांना. नाही भेटायचं तुम्ही त्यांना. तुम्ही चूक केली ही त्याची शिक्षा आहे असं समजा. दुर्गी म्हणते होय ताई, बरोबर आहे तुझं. हिला शिक्षा झालीच पाहिजे. अगं जेव्हा आमच्याकडून चुका झाल्या त्यावेळेस तू आम्हाला दिल्याच की शिक्षा. अगं सकाळपासून ही चुका करू राहिली. हिनेच आधी अधिपतीला ओवळलं, तू नाही. म्हणून हा सर्व अपशकून झाला आहे. त्यामुळं घडलं हे सर्व. आता भोग तू तुझ्या कर्माची फळं. ताई सर्वांना सारखा नियम पाहिजे. होय मावशी, हिला शिक्षा व्हायलाच पाहिजे. मागं नाही का तू मला बेडोकुड्या मारायला लावल्या होत्या. मी सर्व काही सहन केलं. ताई मी सुद्धा तोंड काळे करून फिरत होते. मी काही बोलले का? मावशी हिच्यामुळं अधिपतीला किती लागलं. त्यांच्या पायातून बळाबळा रक्त गेलं. हिला शिक्षा व्हायलाच पाहिजे. अक्षरा म्हणते मॅडम कसली शिक्षा देणार आहे मला? आजपासून 2 दिवस तुम्ही अधिपतीच्या खोलीचा उंबरा ओलांडायचा नाही. मॅडम प्लीज असं करू नका. मॅडम मला तुम्ही दुसरी कुठलीही शिक्षा द्या, ती मी भोगल, पण असं करू नका. त्यांना गरज आहे माझी. त्यांना काही गरज नाही तुमची. त्यांची काळजी घ्यायला आम्ही आहोत की. आम्ही काळजी घेऊ त्यांची. तुम्ही त्यांची काळजी करू नका. तुमची सावलीही त्यांच्यावर पडून देऊ नका. हे सगळं तुमच्यामुळं झालं. मॅडम मला मान्य आहे. तुम्ही मला शिक्षा द्या, पण ही शिक्षा देऊ नका. तुम्ही दुसरं मला काहीही करायला सांगा. आजपासून 2 दिवस तुम्ही आईच्या खोलीत राहायचं, हेच तुमची शिक्षा. त्यांचे जा. यांचे जे कपडे वगैरे लागतील ते आईच्या खोलीत ठेव. आणि अधिपतीच्या खोलीचा उंबरा तुम्ही ओलांडायचा नाही. आणि हो, ही शिक्षा जर तुम्ही पाळली नाही तर यापेक्षा भयानक शिक्षा तुम्हाला द्यावी लागेल. इकडे अधिपती सारखे मास्तरीबाईला फोन लावत असतो पण त्या काही फोन उचलत नाही. अधिपती म्हणतो मास्तरीबाई फोन का नाही उचलत? कुठं अडकले असतील? एवढा का वेळ लागला त्यांना? चारुहंस सरांची आणि अक्षराची गाठ होती. चारुहंस सर म्हणतात अक्षरा कसं काय झालं? अक्षरा म्हणते सगळं माझ्यामुळं झालं बाबा. सगळी माझी चूक आहे. मी जर त्यांना तिकडं बोलावलं नसतं तर असं झालंच नसतं ना. पण जाऊ दे आता. याबद्दल आता तू विचार करूच नको. बरं मला सांग, तुझं अधिपतीशी बोलणं झालं का? नाही ना बाबा. अगं नाही, पण अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तू आत्ताही जाऊन अधिपतीशी बोलू शकते. जा. नाही जाऊ शकत बाबा. जाऊ शकत नाही म्हणजे? मी एवढी मोठी चूक केली ना, त्या चुकीची शिक्षा मला मॅडमने दिली. काय शिक्षा दिली? मॅडमने असं सांगितलं की आमच्या खोलीचा 2 दिवस उंबरा ओलांडायचा नाही. का पण? बाबा हे माझ्यामुळं झालं सारं. सगळी चूक माझी आहे. अक्षरा तू वेडे आहेस का? तुझी कसली चूक आहे हे मला सांग. ती कुदळ अधिपतीच्या हातात होती का तुझ्या हातात होती हे मला सांग. काय पोरकटपणा आहे हा? तिला कुणी अधिकार दिला तुला शिक्षा द्यायचा? हे घर म्हणजे जेल आहे का? जेलर आहे का? जाऊ द्या बाबा, माझी चूक आहे. मी आजीच्या खोलीत राहील. अक्षरा असं काही होणार नाही. तुम्ही दोघं नवरा बायको आहात. ती तुमच्या हक्काची खोली आहे. तुम्हाला कोणीही वेगळं करू शकत नाही. दुर्गी म्हणते ताई लय भारी केलं. चांगली शिक्षा दिली तू तिला. आता 2 दिवस ती अधिपतीपासून लांब राहणार. 2 दिवसांनी आमचं काही समाधान होणार नाही. पुन्हा एकदा त्यांनी आमचा मान हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. आता त्यांना कायमचं घराबाहेर काढल्याशिवाय आमचं समाधान होणार नाही. भोवे नको असा विचार करू. अगं अधिपतीचं प्रेम आहे तिच्यावर. आता खरी बायकोची गरज आहे त्याला. ती त्याची सेवा करील आणि तो बरा होईल. आणि अधिपती बरं होणं हे महत्त्वाचं आहे की नाही आपल्याला? एखादी गोष्ट आम्ही ठरवली म्हणजे ठरवली. त्यात माघार घेत नाही. जी गोष्ट आपल्याला सर्वात प्रिय आहे त्याच्यापासून आपल्याला माघार लांब ठेवलं तरच माणसाला अद्दल घडते.
सूनबाईला ही अद्दल घडविल्याशिवाय कळणार नाही आमचा मान घेतल्याचा परिणाम काय होतो. हा आमचा मान आहे, तो आमचाच आहे. हा मान आमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. जा आई, तू तुझ्या खोलीत जा आणि त्यांच्यावर बारीक लक्ष ठेव. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.